लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. जातेगाव येथे श्री पिनाकेश्वर महादेवाचे 50,000हून अधिक भाविकांनी घेतले दर्शन. जातेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील पंचक्रोशीतील नागरिकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री पिनाकेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी सायंकाळपर्यंत भाविकांची प्रचंड गर्दी उसळली. सुमारे 50,000पेक्षा अधिक भाविकांनी मोटारसायकल, चारचाकी, ट्रॅक्टर, टेम्पो आदी वाहनांद्वारे येऊन महादेवाचे दर्शन घेतले. सह्याद्री पर्वतरांगांच्या शिखरावर छत्रपती संभाजीनगर, जळगाव व नाशिक जिल्ह्यांच्या वनविभागाच्या सरहद्दीवर वसलेले हे प्राचीन देवस्थान भाविकांसाठी अत्यंत श्रद्धास्थान आहे. आख्यायिकेनुसार प्रभू श्रीरामांनी वनवास काळात येथे घनदाट जंगलात तपश्चर्या केली असता महादेवांनी रावण वधासाठी पिनाक नामक अस्त्र प्रदान केले. त्यामुळे या देवस्थानला श्री पिनाकेश्वर महादेव म्हणून ओळखले जाते. मंदिराचा जीर्णोद्धार सन 1960च्या दशकात संत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांनी केला होता. तसेच मंदिरासमोरील सभामंडप व इतर बांधकाम बालब्रह्मचारी संत गंगागिरीजी महाराज यांनी उभारले होते. यंदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने 5 दिंडी सोहळ्यातून मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला. नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ अंजुमताई सुहास कांदे यांच्या वतीने दर्शनासाठी प्रथम येणाऱ्या 31,000 भाविकांना मोफत रुद्राक्ष वाटप करण्यात आले. देवस्थान ट्रस्टच्या वतीने खजूर वाटप करण्यात आले. भरत पवार, प्रताप जोनवाल, शरद पवार, भागीनाथ सोनवणे, विष्णू पवार, प्रकाश पवार, मारुती शिंदे, मच्छिंद्र सोनवणे, काशीनाथ चव्हाण, वाल्मिक पवार, अजित पवार, रुद्र टेलर आदींनी तात्याराव पवार यांच्या पुढाकाराने नाशिक व जातेगाव येथील माजी सैनिकांच्या वतीने भाविकांना साबुदाणा खिचडीचे वितरण केले. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंदिर परिसरात सुरू असलेल्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाबाबतही समाधान व्यक्त करण्यात आले. दर्शन सुरळीत पार पडावे यासाठी खासगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भास्कर बस्ते, केशव सूर्यवंशी, परमेश्वर श्रीखंडे यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी व होमगार्ड पथकाने चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.